स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा दे, स्तवनात वसतो तारणारा दे. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा दे, स्तवनात वसतो तारणारा दे. स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. सर्वांना जे ख्रिस्त पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आजच्या पवित्र विसाह परिवर्तनात सहभागी होण्यास आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज सामान्य काळातील 12वा रविवार आहे. देव प्रेम आहे. या प्रेमाखातर त्याने आम्हा सर्वांना त्यांची मुले होण्याचे भाग्य दिले आहे. आम्हा सर्वांवर त्याचे अपार प्रेम आहे. तो आम्हास प्रेमाने सांभाळतो, काळजी घेतो, आपला चांगले आरोग्य देतो. या दिवसात, या महामारीच्या दिवसात आपण सुरक्षित आहोत ही देवाची विशेष कृपा आहे. आपल्या जीवनात देवाला सर्वात पहिले स्थान देऊन त्याला आपले सर्वस्व अर्पण करूया. आपल्या जीवनातील कोणत्याही प्रसंगात प्रभूच आपल्या जीवनाचा स्वामी आहे असा दृढ विश्वास घेऊन या विसावंदनात सहभागी होऊया व स्वतःसाठी व एकमेकांसाठी तसेच विशेष गरजवंतांसाठी विनम्र हृदयाने प्रार्थना करूया. आणि या पवित्र सचोत्सवात सहभागी होण्यास आपण पात्रावे म्हणून आपल्या पापाची आपण आठवण करूया आणि बरोबर बोलूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हाला बुद्धीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने मी पाप केले आहे. माझा अपराध, माझा पाप, माझा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व संतांना व तुम्हाला मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सरसमत परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापात क्षमा करून आम्हाला सरकारी जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. परमईशाला स्वर्गात गौरव
जगवंदना परेश तू खरा प्रभु दुःख हरा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया मावनी करी वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथाची मैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करणी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आज्ञासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्त परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनांना देवा शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनांना देवा शांती देवो सज्जनांना देवा शांती देवो सज्जनांना देवा शांती देवो आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या सर्वसमर्थ बाबा, श्रद्धेच्या बंधनाने आम्हाला जोडले आहे, परंतु आमचा स्वार्थीपणा आम्हाला विद्वत करेल याची आम्हाला जाणीव आहे. तुझ्या कृपा सामर्थ्याची आम्हाला नित्य गरज आहे. प्रेमबंधनाने आम्हाला एकत्रित ठेव. एक कुटुंब म्हणून जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. सुवार्तेच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना मी आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर दुष्टांच्या हातून दीनजनांचा जीव वाचवतो. इर्मया म्हणाला, मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो. चोहेकडो दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्या विरुद्ध गिल्ला करा. आपण त्याच्या विरुद्ध गिल्ला करू. कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू. तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्या बरोबर आहे. म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील. ते प्रबळ होणार नाही. ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजित होते. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. तरी हे धार्मिकांचे सत्व पाहणाऱ्या, अंतर्यम आणि हृदय पारखणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील तो मला पाहू दे. कारण मी आपली फिर्याद तुझ्या पुढे सादर केली आहे. परमेश्वरापुढे गाणे गा. परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो दुष्टांच्या हातून दीनजनांचा जीव वाचवतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे देवा मला उत्तर दे. हे देवा मला उत्तर दे. तुझ्याकरिता मी निंदा सहन केली आहे. लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे. मी आपल्या भावास नक्की, माझ्या सहोदरास परका असा झालो आहे. तुझ्या मंदिरी विषयाच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे. निंदा करणाऱ्याने केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. प्रतिसाद.
हे देवा मला उत्तर दे. हे देवा मला उत्तर दे. मी तर हे परमेश्वरा तुला मान्य होईल असा समयी तुझी प्रार्थना करतो. हे देवा तू आपल्या महान दयेस अनुसरून आणि आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. हे परमेश्वरा माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे. प्रतिसाद हे देवा मला उत्तर दे. हे देवा मला उत्तर दे. दिनजन हे पाहून हर्ष करते. देवाचा शोध करणाऱ्यानो तुमच्या हृदयात नवजीवन येवो, कारण परमेश्वर दीनजनांचे ऐकतो आणि बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही. आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यात संचार करणारे सर्व प्राणी त्याचे स्तवन करेल. प्रतिसाद हे देवा मला उत्तर दे. हे देवा मला उत्तर दे. पॉलचे रोमकरास्पद येथून घेतलेले वाचन. एका माणसाचे द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि आदमापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्याने आदमाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्याच्यावरही त्याने राज्य केले. आदम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे, परंतु जशी अपराधांची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण ह्या एका माणसाच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेने दान ही पुष्कळ जणांकरिता विशेष करून विपुल झाली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, मी तुम्हास नीट म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्याकडून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हास कळवले आहे. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मातलिकेचे शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या 12 शिष्यास पुढील प्रमाणे बोध केला. ह्या वास्तवात भिवू नका, कारण उघडीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते घरच्या गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाही त्यांना भिवू नका. तर आत्मा आणि शरीर या दोनांचा नरकांचा नाश कराव्यास जो समर्थ आहे त्याला घ्या. 2 चिमड्या दमडेल विकतात की नाही, तथापि तुमच्या पिठ्यावरून त्यांतून काही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमड्यापेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसा समोर मला पत्करेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करेल. पण जो कोणी माणसासमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारेल.
प्रभूचे हे शुभ वर्तमान हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या मिसाचा विषय आहे भीती. जर आम्ही पाहायला गेला तर आम्ही पुष्कळ गोष्टीत आम्ही घाबरतात, आम्हाला भीती वाटतं आणि आम्ही ऐकतात लोक आपल्याला सांगतात की मला भीती वाटली. आणि भीती पुष्कळ प्रकारची असतात. शाळेमध्ये कुणाला मान देण्याची असतो, ती पण एक प्रकारची भीतीच असतो. कोणाचे काय आपल्याला वाईट झालेलं आहे आणि आपल्यावर येत आहे तेव्हा पण आम्हाला भीती आपल्याला वाटते. या दिवसाने आम्ही सर्व कोरोनाच्या या बिमारीमध्ये सगळे घरामध्ये आहेत आणि आपण घाबरतात फिरायला पण, कशा की आम्हाला भीती वाटते आम्हाला पण हा सांक्रमिक रोग येईल म्हणून. पण भीती पुष्कळ प्रकारची आहे. आणि जर आम्ही बघितलं तर आजच्या शुभ संदेशामध्ये आपल्याला खास करून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर आपण मिशनरी आहोत, आपण देवाचे शुभ कार्य करत आहे, आपल्याला लिहायची गरज नाही. कशा की आम्ही मिशनरी आहोत आणि आपल्याला माहित आहे. आणि छळ मिशनरी कार्यामध्ये एक हिस्सा आहे. आणि तेच त्याच्या प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिक्षण बोध करत होता. हे बोध होता आजच्या शुभ संदेशामध्ये एक मिशनरी बोध होता आपल्या शिक्षण, कसं की त्यांना तयार करावे म्हणून प्रभूचे विचार होते. आणि त्यासाठी प्रभू सांगतो हे बोध आहे, मिशनरी बोध आहे तुम्हाला, कसं की तुम्ही हे समजावे. जर तुमच्या जीवनातील तुम्ही शुभ संदेश प्रसारण करायला जाशाल, तुम्हाला छळ येईल. माझ्यासाठी तुम्हाला सर्व सहन करायला पडेल. प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहे. तर आपण पुष्कळ वेळी घाबरतात, कुठेही छळ आला आपण घाबरतात. प्रभूचे शब्द आहे की प्रभूच्या शब्दावर आपण विश्वास ठेवायचा असतो. कसं की आपल्याला प्रभू सांगतो आजच्या शुभ संदेशामध्ये, जर तू शुभ कार्य हे करत आहे, शुभ संदेश तू देत आहे, ते देताना तुला हे छळ बघायला बाहेर पडणार. आणि त्यासाठी मिशनरी जीवनातील सर्व चांगलं नाही, भीती आहे. आणि तिथे साक्ष देत असताना आपल्याला छळ पण येईल म्हणून आपण त्या छळासाठी घाबरायचं गरज नाही. प्रभू आजच्या शुभ संदेशामध्ये पण बोध करतो. आजचं पहिलं वचन बघितलं तर यिर्मया संदेशकर अति सुंदर रीतीने सांगतो कसं करून देवाने त्याला नेमणूक केलेली देवाचे शुभ कार्य हे प्रसन्न करण्यासाठी. आणि त्या काळामध्ये देवाने यिर्मयाला सांगितलं होतं, जा त्या राजाला समजाव तुमच्या नाश होणार आहे, तुम्ही गुलामगिरी जाणार आहे. आणि कोणी ऐकत नव्हते. कसं की यिर्मयाचे वचन त्यांना पाळायची इच्छा नव्हती आणि त्यांना वाटत होता हा एक विश्वासघाती आहे आणि त्यासाठी यांना शिक्षा द्यायची गरज आहे असं त्यांना वाटत होता. पण यिर्मया पुष्कळ वेळी दुःखी होत होता, घाबरत होता आणि आपल्या जीवनातील आपल्याला तर आपण शाप देऊन म्हणत होता, मी जन्माला ना आला असतं अति चांगला झालं असतं म्हणून तो सांगतो. कसा की त्याला इतका निराश त्याच्या जीवनातील येतो, तरी देव त्याला सांगतो तू एक कार्य करायला पडेल. आणि तो देवावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो खरोखर हा देव म्हणजे मागे आहे, पाठीमागे आहे आणि तो माझा हिरो म्हणतो. कसा की देव मला समर्थ देतो, देव मला सर्व शक्ती देतो हे देवाचे कार्य मला करण्यासाठी. आणि हे मनात ठेवतो आणि म्हणतो देवाने एवढं मोठं माझ्यावर बोज टाकलेले आहे, कसं की मी या दुःखाच्या काळात या निराशपण असताना सुद्धा मला हे देव सांगायला लावतो की जाऊन त्या राजाला सांग आणि त्याचे परिवर्तन करण्यासाठी त्याला समजवण्यासाठी. पण काही काळानंतर तिथे राजावरून यरुशलेमचं आक्रमण होतो आणि तिथे सर्व देव काय सांगत आहे त्या वचनाप्रमाणे करतो. म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो,
आम्ही जर बघितलं तर व वाचलं तर आपल्याला पुष्कळ गोष्टी त्याच्यात समजायला लागतो. कसं करून तो जीवनात छळ सामना करतो आणि देवाचे वचन ऐकतो. त्याच्या निराश होतो, पण निराश पण झालं तरी देव त्याच्या पाठीमागे आहे म्हणून हे त्याला समजायला येतो आणि देवावर विश्वास ठेवतो. आणि पहा कसं करून आपलं जीवन काही संदेश वचन सांगतात की असा की यज्ञ संदेश इजिप्तचे तिथे शहरामध्ये त्याला टाक मारलं होतं म्हणून. तर देवाचे वचन देणारा माणूस त्याच्या जीवनातील त्याने जीवन त्याग करायला पडतो, छळ संहार करायला पडतो, म्हणून त्याने खरी साक्षी द्यायची गरज आहे. तेच दिवशी संत पाऊल दुसऱ्या वचनामध्ये सांगतो, आदाममुळे पाप जगामध्ये आला, आपण त्या पापाने सर्व माणसाला मारला, पण जो आला त्याच्यानंतर त्याने सर्वांची बचावी केलेली आहे, सर्वांना मुक्ती दिलेली आहे. तर आपण पहा कसं करून संत पाऊल म्हणून परिवर्तन हो. सगळं लोकांना छळ देणारा माणूस होता, पण छळ द्यायचे सोडून प्रभूचे शिष्य बघतो आणि प्रभूच्या वचनाचा अनुभव घेतो, प्रभूच्या दर्शनाचा अनुभव घेतो आणि छळ न करता छळ आपल्यावर घेतो आणि प्रभूसाठी हे सर्व क्लेश सहन करतो. तर पहा प्रिय बंधू भगिनींनो, कसं करून दुसऱ्या वचनामध्ये पण आपल्याला तिथे प्रवेश खास करू शकतो. आणि याच्या दिवशी संत माथ्याच्या संदेशामध्ये पण आपल्याला 3 गोष्टी त्याच्यावर लक्ष द्यायला आपल्याला लावतो की संत माथ्या पहिल्या गोष्टी आहेत आम्ही खरी साक्षी दुसऱ्याला द्यायला पाहिजे. कुठे असूनही आमच्या जीवनातील आपण शांती असेल असं वाटेल, आपल्याला छळ पण येईल, पण आम्ही सामना करायला शिकलं पाहिजे. हेच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यानं बोध केलेलं होतं. मिशनरी जीवनामध्ये छळ येईल, तुम्ही भ्यायची गरज नाही, मी तुमच्या बरोबर आहे शेवटपर्यंत. हे प्रभूचे संदेश आहे, प्रभूचे वचन आहे त्यांना, आणि ते वचन पण चालायला पडला त्यांना. आणि प्रभूवर विश्वास ठेवून ते जगावरच्या कोणामध्ये गेला आणि देवाचे सुख संदेश, प्रभूचे सुख संदेश दुसऱ्याला दिला. आणि तरी ख्रिस्ती मिशनरीच्या जीवनातील छळ सहन करायला पडेल. एक दिवस नाही, एक दिवस सर्वच चांगलं नाही आहे. कधी ना कधी काळात वेळाप्रमाणे वेळ बदलून काय होईल आपल्याला माहिती आहे. उद्या आम्ही काही सांगू शकत नाही काय होईल नगरवलीमध्ये, पण आपण त्याच्यासाठी घाबरायची गरज नाही. प्रभूचे शब्द आपल्याला खात्री देतो, मी तुमच्या पाठीमागे आहे. जसं यर्मियाला सांगितलं, यावेळी मी तुझ्या पाठीमागे आहे. आणि त्यासाठी यर्मिया म्हणतो तो माझा हिरो आहे म्हणून. तर यर्मिया सांगतो आणि आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपलं मिशनरी कार्य करत आहे. आम्ही याच्यापेक्षा जोराने सांगायला पाहिजे की आपण खरं विश्वासी आहे आणि खरी साक्ष द्यायला आम्ही घाबरणार नाही म्हणून. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला पण बोध करत होता. आणि तिसरं आहे, आपण त्या विषयामध्ये त्या संगतीमध्ये घाबरायची गरज नाही म्हणतो. अजून तो खात्री देतो सांगून आपण घाबरून नाही, मजबूत झालं पाहिजे. आणि आपण त्या कोणताही छळ आपल्या जीवनात आलं तर भीती वाटली तर आपण हे सामना करायला शिकायला पाहिजे. तर संत योहानाच्या शब्दाने, संत योहानाचे पत्र पहिल्या पत्रामध्ये अध्याय 4 वाक्य 18 मध्ये असं सांगतो, प्रीतीच्या ठाई भीती नसते, इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. तर म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो, हे कठीण आहे समजायला, पण आपण समजायला प्रयत्न करायचा. जर आपल्यामध्ये पूर्ण आहे, आपण ते परफेक्शन घ्यायला करतो, ते प्रीतीमुळे भियाची गरज नाही. भीती आपल्याला धैर्य देते, पण आपण घाबरतात, पण भीतीमुळे काय होत नाही. पण आपण धैर्याने राहतो, तेव्हा आपण सर्व होऊ शकतात. छळ येऊ दे, काही येऊ दे, आपण सामना करायला शिकणार. आणि तेच बोध प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी आपल्याला पण करत आहे. हे मनात ठेवून आपण या मिशनमध्ये भक्तीने भाग घेऊया.
बंधुंनो, आम्ही देवाची शब्द ऐकलेली आहे. आता आपल्या परमेश्वर देवावर आपला विश्वास आणि संधी प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर करता सर्वसमर्थ परमेश्वर पित्या यावर माझा विश्वास आहे. त्याच्या विरुद्ध पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. पवित्र आत्म्याचे गर्भी समजला कुमारी मरियम जन्मला पार्थीच्या मुलाखाली त्यांनी भोगले. त्याला क्रूसावर केले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो उतरला, तिसऱ्या दिवशी मृत्यूतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ त्याच्या अवतीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मृतांचा न्याय करण्यास उभा आहे. पवित्र आत्मा कॅथोलिक ख्रिस्त सभा संतापाचा संस्कार पापाची क्षमा देवाचे पुनरुत्थान आणि अंतकाळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपला प्रेमळ परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो आणि जे प्रार्थना विश्वासाने करतात तो आपला प्रभू आम्हाला त्याची तिचे प्रार्थनाचा आम्हाला प्रतिसाद देतो. त्यावेळी आपण आमची काही प्रार्थना प्रभूच्या घरी घालूया. आपल्या धर्माचे प्रमुख परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फिलिप नॅरी, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी व प्रपंचिक यांना प्रभूच्या प्रेमाची स्वार्था प्रसाराचे कार्य करण्यासाठी प्रभूने त्यांना भरपूर कृपा आशीर्वाद बघावर यावा म्हणून प्रभूजवळ प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशाचे कारभार पाहणारे सर्व मंत्री व इतर कारभारी यांना प्रभूने प्रेमाने, कृपेने व ज्ञानाने भरावे की त्यांनी जगात देशात शांतता आणण्यास झटावे म्हणून प्रभूजवळ प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. चांगले हवामान, चांगला पाऊस पडावा आणि सर्व शेतकऱ्यांना चांगले आरोग्य द्यावा म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे लोक शारीरिक व मानसिक आजाराने पीडित आहेत, विशेष कोरोना विषाणू या आजाराने पीडित आहेत, त्यांना प्रभूने प्रेमळ स्पर्श करून चांगले करावे, त्यांना बळ व शक्ती द्यावे. तसेच सर्व डॉक्टर व इतर कर्मचारी त्यांना कृपा द्यावे म्हणून प्रभूजवळ प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्वांना प्रभूने भरपूर आशीर्वाद व कृपा द्यावी द्रुत की आमच्या विश्वास प्रभूवर दृढ व्हावा व आपण इतरांना प्रभूच्या प्रेमाची स्वार्था द्यावी म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रेमळ परमेश्वरा, आम्ही आमची काही प्रार्थना तुझ्या चरणी घातलेली आहे, तू स्वीकार कर आणि आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. तू ही तू, 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 येशू. तू ही तू, तू ही तू, तू ही तू, येशू. तू ही तू. सारे नामों से ऊंचा है तू, यीशु, यीशु. सारे नामों से ऊंचा है तू, यीशु, यीशु. तू ही तू, तू ही तू, यीशु, यीशु.
बंधू भगिनींना आपल्या बलिदान समर्पित केलेल्या मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान बरोबर आमच्यावर त्याच्या पवित्र ख्रिस्ताचे कल्याण हो. हे प्रभू आमच्या भेटीचा स्वीकार कर. या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव. ही प्रार्थना मी प्रभू ईश्वराच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य उल्हास आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्व आभार मानण्यात योग्य व तारुण्य आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि कीर्ती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला प्रीतीप्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशा देत दर्शवतो. येशूला मेलेल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह व अभिवचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सरदूत गणाबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्याद्वारे कृत्याचा गौरव गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वतीने आहे. परम स्वर्गाचे जयकार, प्रभूच्या नावाने परम स्वर्गाचे जयकार. प्रभू तू खरंच पवित्र आहेस, पवित्राचा तू गुम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर दानांच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्तात शरीर व रक्त बनलो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दिवसांना पूर्वी त्याने बाकत घेतली, तुझे आभार मानले आणि बाकत म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण यामधून प्या. आमच्या रक्ताचा प्याला नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्यावर साऱ्या मार्गाच्या क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आगमनासाठी करा. श्रद्धेच्या रस्ते आपण चैतोष करूया. स्मरण पावला ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा त्याच्या मनाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या आम्ही तुला एक जीवनदायी बाकत व हातांदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व पवित्र आत्म्याची कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्ताची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरूंचे आमचे तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या क्षणी ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना ख्रिस्तावाचं झालं इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हाला सर्व दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरोग्याच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्त तुझं गौरव गावणं आम्हाला कृपा दे. Cristaद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तागाय पवित्र आत्म्याचे ज्ञान हे सर्व समर्पित द्या. तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आपल्या प्रभू ईश्वराच्या शब्दाने आपण आत्मविश्वासाने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. तुझे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझी इच्छा प्रमाणे हो. आमची दररोजची
तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला महान पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला आमच्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस आनंदाने शांती प्रदान करूया. जगाच्या पापी करणाऱ्या परमेश्वराच्या खूप नामामध्ये आकर. जगाचे पापी करणाऱ्या परमेश्वराचे खूप नामामध्ये आकर. जगाचे पापी करणाऱ्या परमेश्वराचे खूप नामाला शांत. जगाचे पाप दूर करणारे देवाची खूप कृपा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते आपण सद्धन्य, परंतु एक शब्द बोल म्हणजे बरोबर.
ये उड़ जाएगा उसके जिसको शरीयत में खुदा की आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. हे प्रभू, सर्जन तुझ्याकडे दृष्टी लावतात आणि तू त्यांना योग्य समयी अन्न देतोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या कृपेच्या आवामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणबद्दल निश्चित कर व या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेले शाश्वत जीवन शेवटी आम्हाला दान कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सरकार राहो. जा ख्रिस्ताच्या शांतीने आणि प्रेमाने तुम्हाला पाठवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन.
येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला महिमा हो द्या त्याला महिमा हो द्या त्याला महिमा हो द्या त्याला महिमा हो द्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया